पुनर्विचार करू. महाराष्ट्राला वेगळ्या दिशेला नेणारा आमचा जो कर्ता पुरुष आहे तो गेलेला आहे, त्याचं काहीतरी अकाउंटेबिलिटी तुम्ही फिक्स करणार आहात का नाही? गृहमंत्र्याच्या अंडरखाली येतं सगळ्या गोष्टी या महाराष्ट्रातल्या. गृहमंत्री मुख्यमंत्री हा प्रमुख असतो या राज्याचा, आणि राज्यातला दुसरा प्रमुख माणसाचा जर ॲक्सिडेंट होत असेल आणि तो सुद्धा सस्पिशियस ॲक्सिडेंट होत असेल, याचा कोणी आपण गांभीर्याने विचार नाही करणार का? नमस्कार. बारामतीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आलाय. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसनं सर्वसामान्य कार्यकर्ता आकाश मोरे यांना रिंगणात उतरवले. राज्याचं लक्ष लागलं होतं की काँग्रेस कोणता मोठा चेहरा देणार, पण पक्षानं ग्राउंड लेवलवर काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी देत मोठी चाल खेळली. यामागे स्पष्ट गणित. धनगर मतदारांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेसचं धनगर कार्ड. दरम्यान ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सुनेत्रा पवार यांनी प्रयत्न केले, पण काँग्रेसनं थेट लढाई स्वीकारली. ही पोटनिवडणूक लागली ती अजित पवार यांच्या निधनानंतर, आणि आता ही लढत प्रतिष्ठेची बनली आहे. नवी दिल्लीहून पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या आदेशानंतर आकाश मोरे यांच्या उमेदवारीची घोषणा झाली, आणि इथेच आलाय सर्वात मोठा ट्विस्ट. आकाश मोरे यांनी थेट अट घातली आहे, जर अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल झाला तर मी माझी उमेदवारी तात्काळ मागे घेईन. या एका विधानानं राजकारणात खळबळ उडाली आहे. आता सगळ्यात मोठा प्रश्न, भाजप आणि महायुती काय करणार? भाजपसमोर मोठा प्रश्नच उभा राहिलाय. त्यामुळे आता दोनच मार्ग आहे. गुन्हा दाखल करून सहानुभूतीचं राजकारण शांत करायचं, किंवा हा मुद्दा दुर्लक्षित करून निवडणूक सरळ राजकीय पातळीवर लढायची. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे, त्यामुळे प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचललं जाणार. बारामती म्हणजे पवार कुटुंबाचा बालेकिल्ला, पण इतिहास सांगतो इथे उलथापालथ होऊ शकते. 2014 महादेव जानकर यांनी जोरदार लढत दिली होती, आणि सुप्रिया सुळे यांचा विजय फक्त 70,000 मतांनी झाला होता. भाजप मोरे यांची अट मान्य करणार का, की हा राजकीय गेम अजून रंगणार? तुमचं मत काय? कॉमेंटमध्ये नक्की सांगा.